बंधू भगिनींनो, कृषी दर्शन कार्यक्रमामध्ये मी विनय कुमार आवटे आपलं स्वागत करतो। मित्रहो, शेती हा आपल्यासाठी अनन्यसाधारण महत्त्वाचा विषय आहे, कारण राज्यातील देशातील बहुसंख्य लोक हे स्वतःच्या चरितार्थासाठी शेतीवर अवलंबून आहे आणि शेतीतील उत्पादन हे पर्जन्य आधारित आहे, म्हणजे आपल्या इकडच्या मोसमी पावसावर अवलंबून आहे आणि त्यातल्या हवामान बदलाचा मोठ्या प्रमाणात परिणाम ह्या शेतीवर होत असतो। ही शेती म्हणजे केवळ पीक उत्पादन नव्हे, तर शेतीमध्ये अनेक घटक आहेत, जसं आपण म्हणतो की पशुपालन आहे, दुग्ध व्यवसाय आहे, शेळी पालन आहे, कुक्कुटपालन आहे, मत्स्य शेती आहे, त्याचबरोबर रेशीम शेती आहे, कृषी प्रक्रिया आहे। अशा विविध घटकांचा जो अंतर्भाव जो आहे तो शेती पद्धतीमध्ये होतो आणि अशा विविध घटकांच्या माध्यमातून जर शेती केली तर ती शाश्वत स्वरूपाची शेती होऊ शकते। म्हणजेच असे जे काही कमी जास्त पर्जन्यमान आहे किंवा हवामान घटकातला जो काही बदल आहे त्याचा आपल्या शेतीतील उत्पन्नावर कमीत कमी परिणाम होण्यासाठी हे जे विविध घटक आहे याचा एकत्रित पद्धतीने विचार करणं ही प्रत्येक शेतकऱ्यासाठी अत्यंत आवश्यक अशी बाब आहे। मित्रो, म्हणूनच ह्या महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा करण्यासाठी आजचा आपला चर्चेचा विषय निवडला आहे तो आहे एकात्मिक शेती व्यवस्थापन। आणि या विषयाच्या संदर्भामध्ये माहिती देण्यासाठी आपल्याकडे जे तज्ञ उपस्थित आहेत त्यांचा मी परिचय करून देतो। तज्ञ आहे श्रीयुत वैभव राजे महाडिक। वैभवजी नमस्कार। नमस्कार मित्रहो, श्रीयुत वैभव राजे महाडिक हे सहाय्यक प्राध्यापक म्हणून डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली या ठिकाणी काम करतात। आपल्याला कल्पना आहे की आजचा हा विषय हा फोन इन लाईव्ह स्वरूपाचा कार्यक्रम आहे, म्हणजेच या कार्यक्रमामध्ये आपण थेट फोनद्वारे या ठिकाणी व्याख्यातांना किंवा या ठिकाणी मार्गदर्शकांना थेट प्रश्न विचारू शकता, आपल्या मनातील शंका विचारू शकता आणि त्याचं निरसन करून घेऊ शकता। संपर्कासाठी आमचा दूरध्वनी क्रमांक असा आहे 24 90 80 50 आणि दुसरा क्रमांक आहे 24 98 80 50। मुंबई बाहेर प्रेक्षकांनी फोन करण्यासाठी तथा मोबाईल धारकांनी संपर्क साधण्यासाठी 022 हा एसटीडी क्रमांक यापूर्वी लावा। तर मित्रहो, आता आपण या विषयाच्या संदर्भामध्ये अधिक माहिती तज्ञांकडून आपण घेऊयात। सर्वप्रथम महाडिक साहेब, या ठिकाणी मी पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो आणि आजचा आपला जो विषय आहे तो खरोखरच खूप महत्त्वाचा विषय आहे की एकात्मिक शेती व्यवस्थापन म्हणजे इंटिग्रेटेड फार्म मॅनेजमेंट। तर नक्की ही संकल्पना जी आहे एकात्मिक शेती व्यवस्थापनाची ती काय संकल्पना आहे? तर ही एकात्मिक शेती ही जी संकल्पना आहे तर शेतकऱ्याला केंद्रस्थानी धरून शेतकऱ्याचं जीवनमान उंचवण्यासाठी शेती, पाणी, मजूर, भांडवल इत्यादीचा पुरेपूर आणि समन्वयाने वापर करणे आणि शेतकऱ्याच्या जीवनमानामध्ये कसा उंचावेल, उत्पादन वाढेल ह्यासाठी जे एकत्रीकरण केलेलं आहे आणि त्याचा योग्य प्रकारे व्यवस्थापन केलेलं आहे यालाच एकात्मिक शेती व्यवस्थापन असं म्हटलेलं आहे। बरोबर, म्हणजे आपण मगाशीच म्हटल्याप्रमाणे केवळ पीक उत्पादन नाही किंवा केवळ पशुपालन नाही, केवळ दुग्ध व्यवसाय नाही, तर या सगळ्या ज्या पद्धती आहेत त्याचबरोबर पिकाच्या विविध पद्धती आहेत, म्हणजे केवळ भात पीक नाही, आता आपण कोकणातून आहोत पण भात पिकाबरोबर नारळ आहे, तर मग मात्र त्या पद्धतीला आपण एकात्मिक शेती व्यवस्थापन अशी पद्धती म्हणू शकतो। आता हे एकात्मिक शेती व्यवस्थापन पद्धतीचा नेमका या शेतीपूरक व्यवसायाचा हातभार जो आहे उत्पन्नाला तो कशा पद्धतीने लागतो? तर एकात्मिक शेतीची संकल्पना जी आली त्यामध्ये कसं झालं की विविध आपण बघितलं कृषी हवामान बघितले तर त्यामध्ये शेतकरी वेगवेगळी पिकं घेतो। पिकाचं बऱ्याच वेळा हवामानाचा जर चढ उतार झाला तर उत्पादनावर फार मोठ्या प्रकारे परिणाम होतो। उत्पादनावर परिणाम झाला तर नक्कीच शेतकऱ्याचं आर्थिक नुकसान होतं। तर आर्थिक नुकसान कमी करण्यासाठी आपण शेतकऱ्याला जवळपास इतर काही घटकांचा अंगीकरण करून किंवा अंतर्भाव करून, उदाहरणार्थ शेळी पालन, दुग्ध व्यवसाय याचा अंतर्भाव करून आपण त्याचा उत्पादन जो जीवनमान आहे त्याचा उंचवण्यासाठी प्रयत्न करतो। बरोबर, म्हणजे त्याची रिस्क आणि जोखीम जी आहे शेतीतली तर ती आपण कमी करतो। समजा जर कमी पाऊस जर झाला तर भाताचं उत्पादन जाऊ शकतं, मग त्यावेळेस शेतकरी आर्थिक आपत्तीत येऊ शकतो। त्यावेळेस त्याच्यामध्ये एखादं उदाहरण द्यायचं झालं तर आपण उदाहरणार्थ कोकणातलं उदाहरण द्यायचं झालं तर एखादा शेतकरी भात घेतो तर भाताचं जे आहे धान्य ते आपण खाण्यासाठी वापर करतो। भाताचा जो पेंढा आहे तो गुरांना आपण खाद्य म्हणून वापरतो। बरोबर, तर आपण गुरांना जे खाद्य म्हणून वापरतो तर त्या गुरांचं
गुरांचं जे दूध आहे ते आपण पिण्यासाठी किंवा विकण्यासाठी वापरतो आणि गुरांपासून जे शेणखत येतं, शेणखत निर्मिती करतो, ते परत पिकांना आपण अन्नद्रव्य म्हणून पुरवण्यासाठी काम करतं. म्हणजेच ह्याचं काय होतं की जी गुरं आहेत त्यांचं दूध म्हणून आपल्याला एक आर्थिक नफा मिळतो आणि शेणखत जे आहे, जे आपण म्हणतो त्याचं बरंच आपण म्हणू की बाय प्रोडक्ट म्हणू आपण, त्याचा आपण परत एक स्तोत्र म्हणून पिकासाठी अन्नद्रव्य म्हणून एक वापर करू शकतो. म्हणजे शेतीतून जे आलेलं कडबा किंवा जो पेंडा जो आहे त्याचा योग्य पद्धतीने आपण दुग्ध व्यवसायामध्ये वापर करू शकतो. म्हणजेच आपले जे काही बाहेरून आपल्याला विकत आणायचे चारा तो कमी प्रमाणात होतो. म्हणजेच ज्या कृषी निविष्ठा आपल्याला वापरायच्या आहेत त्याचा खर्च कमी येतो आणि आपल्याला एकूणच आपण पुनर्वापर जो म्हणू आपण रिसायकलिंग म्हणू याचा वापर होतो आणि शेती उत्पादनामध्ये खर्च कमी होऊन शेतकऱ्याच्या एकूण उत्पन्नामध्ये वाढ होऊ शकते. बरं बरं. आपल्याला एक ऋषिकेश शाबळे म्हणून पंढरपूरवरून सोलापूर जिल्ह्यातून फोन येतो, आपण तो फोन घेऊया. ऋषिकेश जी नमस्कार. 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 आपला प्रश्न विचारा. आपण आता ह्या चालू काळात जर आपण ज्वारी चांगली लावली तर येईल का, मका लावली तर चांगली येईल? नाही, एक सेकंद, तुमचा प्रश्न नीट समजला नाही, परत एकदा विचारा. आपण जर आता ज्वारी लावली तर चांगली येईल का, मका लावली तर चांगली येईल? हा, आता ज्वारी लावली का चांगली येईल की मका, काय सांगू शकता? ह्याच्यामध्ये आता आपला जो विषय आहे एकात्मिक शेती व्यवस्थापन, तर ज्वारी किंवा मका, आता ह्याच्यापेक्षा मी असं म्हणेन की आपल्याकडे जर पूरक जर कुठला व्यवसाय असेल, उदाहरणार्थ आपल्याकडे दुग्ध व्यवसाय असेल तर आपण आता मका पण घेऊ शकता. जर आपण मका असा घेतला की त्याचं जे कणीस जे आहे ते आपण आता एक 90 दिवसामध्ये तयार होऊन तो आपण वापर करू शकतो. म्हणजे आपण ॲग्रो टुरिझम म्हणून हल्ली मधुमका जो आहे ते आता बऱ्याच डिमांड त्याची वाढलेली आहे आणि जो मका जो आहे तो आपण गुरांना खाद्य म्हणून पण वापरू शकतो. तर अशा प्रकारे तुम्ही जर मका लावला, जर तुमच्याकडे दुग्ध व्यवसाय असेल तर तो तुम्हाला अधिक फायदेशीर होऊ शकतो. म्हणजे दुहेरी तुम्हाला उत्पादन मिळू शकतं. एक तर मक्यापासून कणसापासून मिळू शकतं, ते आपण बाजारात विकू शकतो आणि उरलेला जो आहे जसा ज्वारीचा कडबा आहे तसं जे कण्याचं मक्याचं जे काही आपण म्हणू जे इतर जे आहे पाला किंवा जे ताड जे आहे ते आपण गुरांना खाद्य म्हणून वापर करू शकतो. नाही, मला पण या संदर्भामध्ये श्री साबळे यांना काही सांगावंसं वाटतं की पंढरपूर जिल्हा म्हणजे सोलापूर, पंढरपूर तालुका म्हणजे सोलापूर जिल्ह्यातील ते आहेत आणि सोलापूर हा खास रबी ज्वारीचा हा जिल्हा आहे. पण त्यामध्ये एक म्हण आहे की पडतील स्वाती तर पिकतील मोती. म्हणजे स्वाती नक्षत्राच्या पार्श्वभूमीवर जर ज्वारीची जर पेरणी जर झाली तर मग ते ज्वारीचं उत्पन्न चांगलं येतं. आणि ज्वारी जसं साहेबांनी सांगितलं की भात पीक आहे तसं देखील पश्चिम महाराष्ट्रामध्ये ज्वारी हे खूप महत्त्वाचं पीक आहे की मालदांडी सारखी जात आहे. जसं ज्वारी खाण्यासाठी देखील आता 30-35 रुपये किलोनी ज्वारी जाते आणि त्याचबरोबर त्याचा जो कडबा आहे तो देखील जनावरांसाठी अत्यंत पौष्टिक खाद्य म्हणून त्याचा वापर होतो. परंतु आजचा तुम्ही जो प्रश्न विचारलेला आहे की आता तुम्हाला जर पेरणी करायची तर मला वाटतं की ज्वारी पेरणीचा हंगाम हा निघून गेला आहे, थंडी जास्त पडलेली आहे आणि त्या पार्श्वभूमीवर मला वाटतं की मका पेरणं त्यात जर मधुमक्यासारखं घेतलं तर ते तुम्हाला निश्चितच उपयुक्त ठरू शकेल. खूप चांगली माहिती दिलीत यांचा आणि चांगला प्रश्न होता. राजे माडिक साहेब, ही जी एकात्मिक शेती पद्धती आहे यामध्ये नेमक्या कोणकोणत्या घटकांचा समावेश होतो, काय सांगता येईल आपल्याला? आता एकात्मिक शेती पद्धती म्हटलं तर आपण सुरुवातीलाच म्हटलेलं आहे की आपण नुसतं पीक पद्धतीवर अवलंबून न राहता आपल्याला काही इतर घटकांचा अवलंब करायचा आहे. तर सर्वात पारंपरिक आपण म्हटलं तर पशुधन, पशुधनाचा अत्यंत शेतकऱ्याशी जिव्हाळ्याचा संबंध आहे. तर त्याच्यामध्ये बघितलं आपण तर शेती करत असताना आपल्याला नांगरणी करावी लागते. आपण एक काम करूया का, आपल्याला लातूरवरनं एक सय्यद जिलानी म्हणून एक फोन येतो, फोन घेऊया आणि मग या विषयावर चर्चा आपण सुरू ठेवूया. सय्यदजी नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार. आपला प्रश्न विचारा. माझा प्रश्न असा आहे की ऊस लागवड केली आता तर आंतरपीक पीक म्हणून झेंडू आणि कोथिंबीर लागवड करता येईल का? बरं, आपण कुठल्या लातूर मधले आहात? तर ह्याच्यामध्ये आपण बघितलं तर आता झेंडू आणि तुम्ही कुठलं पीक निवडता? कोथिंबीर. हा, आता झेंडू बघितलं तर मी अधिक तुम्हाला जर आपण बघितलं विपणन किंवा मार्केट बघितलं बाजारभाव तर कोथिंबीर अधिक तुम्हाला किफायतशीर ठरेल. जर आपण झेंडू घेतला तर झेंडू समजा एक 45 किंवा 75 दिवसांनी आला तर त्या दरम्यानच्या काळात त्याला बाजारामध्ये असेल का, किंवा आपण म्हणतो झेंडू कधी घ्यायचा, दिवाळीच्या आधी घ्यायचा की दिवाळीत लक्ष्मीपूजन किंवा त्या दरम्यान आपल्याला विकता आला पाहिजे की त्या दरम्यान झेंडूचा दर बऱ्यापैकी चांगला असतो. आज जर आपण झेंडू घेतला तर झेंडू घेतल्यानंतर ज्यावेळी फुलं येतील त्यावेळी तो खरोखरच बाजारात विकला जाईल का, हा पण एक महत्त्वाचा प्रश्न आहे. आज जर झेंडू घेतला तर साधारण मला वाटतं 1-3 महिन्यामध्ये जर आला तर नंतर
आपल्याला तो बाजारात विकला गेला पाहिजे. पण कोथिंबीर घेतली तर मला वाटतं तुम्हाला एक जास्त कोथिंबीर कमी कालावधीत येते आणि नंतर पण तुम्ही ते उत्पादन परत कोथिंबीरीचं घेऊ शकता. म्हणजे झेंडू जर तुम्ही एकदा घेणार असाल तर कोथिंबीर तुम्ही 2 वेळा घेऊ शकता. म्हणजे अशा पद्धतीनं तुम्ही कोथिंबीर घेणं मला वाटतं अधिक संयुक्तिक ठरेल. मला पण या संदर्भामध्ये खूप चांगला सल्ला तुम्ही दिला, परंतु मला पण सांगायचं आहे यांना की आता तुमची ऊसाची लागवड होते, म्हणजे ही आता ह्या महिन्यात जर केली तर ती पूर्व हंगामी ऊसाची लागवड होते आणि राहुरी कृषी विद्यापीठाचे जे काही निष्कर्ष मला माहिती आहेत म्हणजे ऐकले त्याच्यामध्ये बटाटा हे जे आंतरपीक आहे, बटाटा आणि तुमचं ऊस हे अत्यंत चांगलं किफायतशीर होतं, कारण बटाटा जवळपास 3 महिन्यात निघतो आणि ज्यावेळेस बटाटा काढतात त्यावेळेस त्याची बांधणी देखील ऊसाची जी आहे ती होऊन जाते. बटाटा तुमच्या त्या ठिकाणी स्थानिक जे कृषी विद्यापीठाचं जे केंद्र आहे याच्यामध्ये तर त्या ठिकाणी आपण चौकशी करा, त्या ठिकाणी तज्ञांचं मार्गदर्शन घ्या किंवा कृषी अधिकारी आहेत तर त्यांचं मार्गदर्शन घ्या आणि तुमच्या बाजारपेठेला कोणती आहे तुम्ही त्या ठिकाणी झेंडू देखील घेऊ शकता. थोड्याफार प्रमाणामध्ये फुलाची मागणी असेल तुमच्या तिथे तर झेंडू थोड्याफार प्रमाणात घेऊ शकता, थोड्याफार प्रमाणामध्ये तुम्ही कोथिंबीर लावू शकता किंवा अन्य पिकं जी आहेत ती देखील आंतरपीक. परंतु आंतरपीक घेण्याचा हा जो तुमचा कन्सेप्ट जो आहे तो खूप स्तुत्य आहे आणि खूप चांगला आहे. मित्रहो, एकात्मिक शेती व्यवस्थापन ही खरोखरच अत्यंत महत्त्वाची आणि काळाची गरज आहे आणि प्रत्येक शेतकऱ्याने ती करणं गरजेचे आहे. या विषयाच्या संदर्भामध्ये खूप काही बोलता येण्यासारखं आहे, खूप काही माहिती आपल्याला घ्यायची आहे, पण तत्पूर्वी पुढे जाण्याआधी घेऊया एक आपण अल्पशी विश्रांती. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्र, ब्रेकवर ज्यावेळेस आपण होतो त्यावेळेस आपण बघितलं की ही सह्याद्री दूरदर्शन वाहिनीतर्फे सह्याद्री कृषी सन्मान पुरस्कार हे कृषी आणि संलग्न जे 11 क्षेत्र आहेत त्या क्षेत्रात जे उल्लेखनीय कार्य करतात ते शेतकरी आणि विविध घटक यांना हा पुरस्कार देण्यात येतो आणि या संदर्भातले संपूर्ण बाबी आता आपण बघितल्या. याच्या संदर्भातले जे पुरस्काराचे प्रस्ताव जे आहेत शेतकऱ्यांनी आणि त्याच्या संबंधित घटकांनी हे संबंधित कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या नावे संबंधित कृषी विद्यापीठाकडे 6 जानेवारीपर्यंत द्यायचे. आणि हो, या संदर्भात जर आपल्याला अधिक माहिती जर हवी जर असेल तर आपण डीडी सह्याद्रीची जी वेबसाईट आहे ती आहे www.ddsahyadri.in या वेबसाईटवर आपण जाऊन सखोल माहिती घेऊ शकता आणि आपले प्रस्ताव जे आहेत ते संबंधित कुलगुरूंकडे सादर करावेत अशी मी आपल्याला विनंती करतो. महाडिक साहेब, की आपण ब्रेकवर जाण्याच्या पूर्वी अनेक घटकांवर चर्चा केली. हे एकात्मिक शेती पद्धतीचे सर्वसाधारणपणे फायदे जे आहेत ते आपल्याला काय सांगता येतील? तर एकात्मिक शेतीमध्ये आपण बघितलं तर सर्वप्रथम आपण जी जोखीम जी आहे ती कमी होते. जोखीम कमी होते. त्याचबरोबर शेतकरी बऱ्याच वेळा आपण त्याला जर काही एकत्रीकरण करायचं असेल तर बाजारावर किंवा इतर काही कृषी निविष्ठांवर खूप अवलंबून असतो. तर ज्या काही कृषी निविष्ठ अवलंबून ज्या त्याला काय ज्या घ्यायच्या आहेत तर आपण मगाशी बघितलं तर शेणखत जे आहे ते तिथल्या तिथं तो आपण गुरांच्या गोट्यामधून ते घेऊ शकतो. तर अशा पद्धतीनं ते शेणखत जे आहे ते त्याला तिथं त्याच्या शेतावरतीच मिळतं. तर अशा पद्धतीनं जे पीक जे उत्पादन खर्च जो आहे तो त्याला कमी करता येतो. त्याचप्रमाणे प्रदूषण नियंत्रण, जमिनीची धूप थांबवण्यासाठी मदत होते. त्याचप्रमाणे आपण म्हणतो की मगाशी सांगितलं की शेणखताचा वापर झाल्यामुळे रासायनिक खतांचा वापर आपल्याला नियंत्रित करता येतो. तर अशा पद्धतीनं आपण बघितलं तर उत्पादन खर्च आपल्याला कमी होतो. ह्याचा फार मोठा याच्यात सहभाग आहे किंवा म्हणून फायदा होतो शेतकऱ्याला. मी आता परवा दिवशी बघितलं की इस्रायल सारख्या देशातल्या शेतकऱ्यांचं देखील उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळावा याच्यासाठी आंदोलन ही पेपरमध्ये बातमी आलेली होती. आपल्याकडे देखील नेहमी सातत्याने ही प्रक्रिया होते की ज्यावेळेस मालाचं उत्पादन चांगलं होतं तर त्यावेळेस त्याला बाजारभाव जो आहे तो चांगला मिळत नाही. तर त्यावेळेस जर विविध पीक पद्धती असेल किंवा विविध स्तराची शेती पद्धती जर असेल तर निश्चितच आपल्याला एक चांगल्या तऱ्हेचं जोखीम व्यवस्थापन जे आहे तर ते होऊ शकतं. ज्या मुख्य ठळक फायदा जो आहे तो या शेती पद्धतीचा आपण सांगू शकतो. या एकात्मिक शेती पद्धतीचं एखादं उदाहरण आपल्या शेतकऱ्यांना द्यायचं जर झालं तर नक्की कोणत्या स्वरूपाचं उदाहरण आपण देऊ शकतो? तर याच्यामध्ये बघितलं आपण तर एकात्मिक शेती पद्धतीमध्ये पीक हा महत्वाचा घटक असतो. त्याचप्रमाणे आपण जर एखादी बैलजोडी म्हटलं तर ती महत्वाची असते. एखादी म्हटलं दुग्ध व्यवसायासाठी एखादी डायग्राम दिलेले आहे. त्याच्यामध्ये असं दिलेलं आहे की आपण जे काही दुग्ध व्यवसाय आहे त्याच्यापासून आपल्याला शेण मिळतं. त्या शेणाचा वापर आपण बायोगॅस निर्मिती करू शकतो की जेणेकरून ते शेतकऱ्याला आपल्याला घरी जे काही आपल्याला कंबस्टिबल गॅस म्हणतो आपण जे घरगुती वापर स्वयंपाकासाठी जे काही इंधन ते पण मिळू शकतं. तर अशा पद्धतीनं पुनर्वापर म्हणू आपण म्हणजे कुठलाही शेतामधली वाया न घालवता त्याचा पुनर्वापर अधिक प्रभावीपणे करू शकतो. आणि म्हणूनच पशुधन किंवा जो बैलजोडी किंवा दुग्ध व्यवसायासाठी जे काही गायी म्हशी आहेत ह्याचा हा प्रमुख घटक समजला जातो एकात्मिक शेती व्यवस्थापन. बरोबर. आणि एकात्मिक शेती व्यवस्थापनामध्ये शेतकऱ्याच्या आर्थिक
जोखीम व्यवस्थापनाच्या व्यतिरिक्त देखील आपण जर बघितलं मगाशी आपण सांगितल्याप्रमाणे जर त्या ठिकाणी जर जनावर जर असेल तो जो काही शेतमालाच्या उत्पादनामध्ये जो काही काडी कचरा निर्माण होतो किंवा जे काही बाय प्रॉडक्ट होतात त्याचं खतात ताबडतोब रूपांतर होतं. म्हणजे जवळपास आपण 12 तासात ते 24 तास म्हटलं तर शेणापासून बायोगॅस आणि जी स्लरी होते याच्यावर ते चांगल्या पद्धतीचं आणि देश पातळीवर देखील आपले पंतप्रधान मोदी साहेब म्हणतात की जमीन आरोग्य अभियान आता आपण राबवतो की प्रत्येक शेतीची तपासणी करून त्याच्यामध्ये आपण जर सर्वसाधारणपणे बघितलं तर आपल्याकडे ऑर्गॅनिक कार्बन म्हणजे सेंद्रिय कर्ब कमी आहे. त्याच्यामुळे जमिनीची जी काही हेल्थ जी आहे ती टिकवण्यासाठी जे आहे हा देखील खूप मोठ्या प्रमाणात फायदा आहे. जसं आपण सांगितलं त्या पद्धतीने पर्यावरणाचं व्यवस्थापन नाही का जमिनीची धूप राईट त्या संदर्भामध्ये देखील खूप चांगल्या पद्धतीने होऊ शकतं. या संदर्भामध्ये जो काही स्वयंरोजगाराचा जो काही कन्सेप्ट आहे किंवा याच्यामध्ये आपण बघितलं तर मी आता दुग्ध व्यवसायाचं सांगितलं तर हा तर अत्यंत जवळचा शेतकऱ्याच्या दृष्टीने महत्वाचा एक घटक आहे. याचबरोबर शेळी पालन आपण म्हणतो, शेळी पालन हा एक महत्वाचा घटक आहे. त्याचबरोबर मधुमक्षिका पालन आपण म्हणतो तो महत्वाचा घटक आहे. की त्याचप्रमाणे आपण जे स्क्रीनवर विविध पद्धती दिलेल्या आहेत विविध पद्धती त्याच्यामध्ये आपण बघितलं तर वेगवेगळ्या 1.5 एकर क्षेत्रासाठी आपण वेगवेगळे घटक दिलेले आहेत. मला वाटतं जो 6 नंबरचा म्हटलेला आहे 2 बैल 1 गाय 1 म्हैस आणि 10 बकरी वगैरे जर ठेवली हे बघितलं तर आपण वर्षभर आपल्याला रोजगार मिळू शकतो. म्हणजे एखाद्या शेतकऱ्याने 1 बैल जोडी 1 गाय 1 म्हैस 10 शेळ्या असं जर केलं तर एक जवळपास आपण म्हटलं की त्याला वर्षभर रोजगार मिळू शकतो. अशा पद्धतीनं म्हणजे स्वयंरोजगार आहे त्याला गाव पातळीवर मिळतो. आणि याचा महत्वाचा घटक की जे काही गावाकडून जो शहराकडे लोंढा जो वळलेला आहे त्याचं प्रमाण कमी होतं. आपण बघितलं शेवटची जी पीक पद्धती तुम्ही दिली जवळपास 316 दिवस म्हणजे 316 वर्षभर स्वयंरोजगार ग्रामीण भागात त्याला आपल्या ठिकाणीच गाव पातळीवरतीच त्याला तो मिळू शकतो आणि उत्पन्न देखील चांगल्या पद्धतीने मिळू शकतं त्याच्यामध्ये. तो खूप चांगलं हे आहे. आणि मला वाटतं की या पद्धतीची शेती पद्धती प्रत्येकाने बरं ही जी शेती पद्धती तुम्ही सांगितली आता आपलं महाराष्ट्र आहे महाराष्ट्रामध्ये जवळपास 9 कृषी हवामान विभाग येतात. आता आपण कोकण कृषी विद्यापीठाचे आहात परंतु राहुरी कृषी विद्यापीठ आहे, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आहे, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आहे किंवा जे तुमचं अॅनिमल हजबंडरी आणि फिशरीचं विद्यापीठ आहे नागपूरला या ठिकाणी. तर या ठिकाणचा जो शेतकरी आहे तर त्याला नेमका कोणत्या पद्धतीचा संदेश आपण या माध्यमातून देऊ शकतो? तर आपण हे एकात्मिक शेती व्यवस्थापन म्हटलं तर हा एक प्रकारचा कन्सेप्ट आहे, एक संकल्पना आहे. आता हे जसे कृषी हवामान घटक आहे त्याप्रमाणे आपण बघितलं तर कोकणामध्ये किंवा पश्चिम महाराष्ट्रात किंवा विदर्भामध्ये हे वेगवेगळ्या प्रकारचे हवामान आहे. त्याप्रमाणे आपण घेऊच याच्यावर आपल्याला नाशिकवरून एक शेतकरी काय प्रश्न विचारतो तो आपण प्रश्न घेऊया. महेंद्रजी लासूरकर म्हणून आपल्याला काही प्रश्न विचारतायत. महेंद्रजी नमस्कार. हा बोला बोला. हा आपला प्रश्न विचारा. हा तर मला काकडी लागवड करायची ती केव्हा करू आणि कोणती व्हरायटी करू बॉस? महेंद्रजी खरं तर म्हणजे तुमचा प्रश्न जरी योग्य असला तरी आजचा आपला विषय जो आहे तो शेतीतलं जोखीम व्यवस्थापन म्हणजेच एकात्मिक शेती व्यवस्थापनाच्या संदर्भात पिकाव्यतिरिक्त फलोत्पादन कुक्कुटपालन किंवा असे कोणत्या पद्धतीने घ्यावेत जोखीम व्यवस्थापन तो आहे. त्याच्यामुळे तुमचा जो प्रश्न आहे तो केवळ एका पिकापुरता आहे. मला वाटतं की या संदर्भात जे आहे तुम्ही काय सांगू शकता की याच्यामध्ये काकडीचं म्हटलं तर उन्हाळी पीक आहे ते उन्हाळ्यामध्ये घेऊ शकतात ते. बरोबर उन्हाळ्यामध्ये जर घेतलं तर चांगलं उन्हाळ्यामध्ये जी मागणी पण खूप असते घ्यायला काही हरकत नाही. आता हे एकात्मिक शेती पद्धतीच्या संदर्भात आपण विचार करत होतो की तुम्ही कोकणातलं उदाहरण तसं बाकीचे जे काही आहेत कृषी हवामान विभाग तर कशा पद्धतीने करतात? तर आता पण बघितलं आपण की कोकणामध्ये म्हटलं तर तिथला जो काही कृषी हवामान जे आहे तर ते काही पर्जन्यमान खूप मोठ्या प्रमाणात आहे. तर उदाहरण द्यायचं झालं तर आम्ही फळ पिकांकडे जास्त कल आहे तिकडे. त्याचप्रमाणे आता दुग्ध व्यवसाय म्हटलं तर जे काही संकरीकरण जे आहे ते 65 ते 75% प्रमाणात जर दुग्ध व्यवसाय ज्या काही जनावर आहेत ती घेतली तर अधिक किफायतशीर ठरू शकतात. त्याचप्रमाणे जे पशुपालन शेळी पालन जे आहे तर आम्ही कोकण कृषी विद्यापीठाने एक कोकण कन्याळ म्हणून जी जात विकसित केली आहे ते अधिक प्रभावी आहे. तर हे कोकण विभागासाठी झालं. परंतु आपण जर बघितलं सोलापूर किंवा इतर काही भागामध्ये बघितलं तर हवामान काही शुष्क आहे ड्राय आहे. तर ह्या भागामध्ये बघितलं तर आपण शेळी पालन अधिक प्रभावी ठरू शकतं. त्याचप्रमाणे मधुमक्षिका पालन आणि आपण जे म्हणतो की सेरिकल्चर म्हणतो की रेशीम शेती ही अधिक प्रभावी ठरू शकते. किंवा विदर्भात होते आणि अन्य ठिकाणी देखील होते. तर जवळपास ते बेंगलोर जर आपण बघितलं तिथं आशिया खंडातलं सगळ्यात मोठं मार्केट हे बेंगलोरला आहे. म्हणजे जर आपण सोलापूर ह्या भागाचा विचार केला तर आपण ज्वारीचं पीक कडबा किंवा इतर जे काही दुग्ध व्यवसाय म्हटलं तर अधिक चांगला तिथलं जे हवामान जे आहे ते संकरित जातींसाठी खूप चांगलं हवामान आहे. जे जर्सी होस्टन यासाठी खूप चांगलं हवामान आहे. त्याचप्रमाणे तिथे रेशीम शेती ही खूप चांगली होऊ शकते.
म्हणजे त्यासाठी वातावरण अत्यंत अनुकूल आहे त्या भागामध्ये. खूप चांगली माहिती दिलीत. आपल्याला अहमदनगरवरून सुभाजी वाघमारे काय प्रश्न विचारू इच्छितो, तो प्रश्न घेऊया. सुभाजी नमस्कार. हा नमस्कार. आपला प्रश्न विचारा. आपला प्रश्न असा आहे की एकात्मिक शेतीला काही शासनाचं अनुदान वगैरे काही मिळतं का? हा हा हा. एकात्मिक शेती पद्धतीला शासनाचं काय अनुदान मिळतं का? शासनाचं आता अनुदान म्हटलं तर आता शासनाने रोजगार हमी योजना किंवा इतर काही त्यांच्या तालुका पातळीवरती, जिल्हा पातळीवरती अशा वेगवेगळ्या काही पिकासाठी सुद्धा काय अनुदान दिलेले आहे. तर आपण जर नजीकच्या तालुका कृषी अधिकारी किंवा जिल्हा कृषी अधीक्षक यांच्याकडे जर संपर्क साधला तर नक्कीच आपल्याला काही फळ पिकांसाठी किंवा आपण बघितलं तर आवळा, जी काही बहुवर्षीय पिकं आहेत यांच्यासाठी सुद्धा काही अनुदान आहे की जे दीर्घायुषी पिकं आहेत आणि ज्याचं लॉंग टर्म बेसिसवरती आपल्या शेती उत्पादनामध्ये परिणाम होतो, अशा नक्कीच काही योजना आहेत. तर आपण नजीकच्या जर कृषी अधिकारी यांच्याकडे संपर्क साधला तर ह्याच्यावर नक्कीच आपल्याला त्या योजना आहेत आणि आपल्याला ते लाभ घेता येईल. खूपच छान. म्हणजे सुभाषजींचा प्रश्न जो होता तो अत्यंत योग्य होता की एकात्मिक शेती पद्धती राबवायची तर शासनाची काही योजना आहे का. तुम्हाला निश्चित माहिती मिळेल. अजून राजे महाडिक साहेबांनी दिली, पण त्याच्या व्यतिरिक्तही माहिती आपल्याला मिळेल. परंतु तत्पूर्वी पुढे जाण्याआधी घेऊया एक आपण अल्पशी विश्रांती. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. मित्रहो, आजचा आपला चर्चेचा विषय आहे तो आहे एकात्मिक शेती व्यवस्थापन आणि या संदर्भात माहिती देत आहेत तज्ज्ञ श्रीयुत वैभव राजे महाडिक. ब्रेकवर जाण्याच्या पूर्वी आपल्या नगरवरनं शेतकऱ्यांनी चांगला प्रश्न विचारला होता की एकात्मिक शेती पद्धतीच्या संदर्भामध्ये काय अनुदान आहे का. मित्रहो, 2-3 गोष्टी या निमित्ताने आपल्याला सांगता येतील की ज्या पद्धतीची आपण शेती करतो, आपण भात पीक घेत असो, ज्वारी घेत असो, बाजरी घेत असो किंवा अन्य जी पिकं आहेत, तर त्याचं ज्या सुधारित जाती आहेत तर त्याच्यावर शासनामार्फत अनुदान देण्यात येतं. त्याच्या संदर्भातले जे काही पीक उत्पादनाची तंत्रज्ञानाची प्रात्यक्षिके जी आहेत ती कृषी विभागाच्या माध्यमातून, विद्यापीठाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेतावर घेता येतात. त्याचा लाभ आपण घेऊ शकतो. दुसरा भाग असा आहे की याच्यामध्ये आपण फळपीक जर आपल्याला लागवड करायची असेल तर शासनाची रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड योजना 1990-91 सालापासून सुरू आहे. परंतु त्याच्या व्यतिरिक्त महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून जर फळबाग लागवड जर केली तर डाळिंबासारख्या पिकाला जवळपास 2,17,000 रुपयापर्यंत कॉस्टनाम जो आहे तो मंजूर आहे. त्याच्यातून आपण 24 प्रकारची फळझाडं जी आहेत तर ती लावू शकतो. त्याचबरोबर आपल्याला जर गाई म्हशींसाठी जर गोठा बांधायचा असेल तर त्याच्याकरता ह्या महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेतून आपण लाभ घेऊ शकतो. शेळी मेंढ्यांकरता जो आहे गोठा बांधायचा असेल त्याच्याकरता आपण घेऊ शकतो. नाडेर कंपोस्ट, वर्मी कंपोस्ट करायचं जवळपास 11,000 रुपयापर्यंत मापदंड या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून मंजूर आहे. त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला शेततळं ह्या जोखीम कमी करण्यासाठी आपल्याला पाणी व्यवस्थापन करायचं तर शेततळं घेणं गरजेचं आहे. शेततळं देखील एकात्मिक शेती पद्धतीचा भाग आहे. तर या शेततळ्यासाठी आपण मागेल त्याला शेततळं महाराष्ट्र शासनाने योजना केली आहे. आपण ऑनलाईन ऍप्लिकेशन करा आणि शेततळं जर आपण खोदलं मशीनच्या सहाय्याने तरी देखील आपल्याला 50,000 रुपयापर्यंत अनुदान जे आहे ते मिळू शकतं. त्याच्या व्यतिरिक्त आपण महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून देखील शेततळं खोदू शकतो. त्या शेततळ्यात जर प्लास्टिक जर टाकायचं असेल, आपण स्वतःच्या खर्चातून शेततळं काढलं असेल किंवा इतर योजनेतून शेततळं घेतलं असेल, त्याला प्लास्टिक अस्थिरीकरण करायचं असेल तर राष्ट्रीय फलोत्पादन अभियान योजना आहे. तर त्याच्यातून आपल्याला प्लास्टिक अस्थिरीकरणासाठी 50% जवळपास 75,000 रुपयापर्यंत आपल्याला अनुदान देय आहे. आणि फळपिकाचं उत्पादन जर वाढलं तर त्याच्यावर प्रक्रिया करायची असेल, त्याचं पॅकिंग करायचं असेल, जे पॅक हाऊस जे आहे तर ते राष्ट्रीय फलोत्पादन अभियानाच्या माध्यमातून 50% जवळपास 2 लाख रुपयापर्यंत अनुदान या योजनेच्या माध्यमातून आपल्याला देण्यात येतं. अशा विविध बाबी आहेत की ज्या माध्यमातून ही एकात्मिक शेती पद्धतीचे जे काही विविध अंग आहेत याच्यामध्ये तर त्याला शासनामार्फत अनुदान देय आहे. याच्या संदर्भामध्ये शेतकऱ्यांनी जे आहे तर सातत्यानं शासनाच्या कृषी विभाग आहे, पंचायत समिती जी आहे याच्या संपर्कामध्ये राहणं आणि नवीन योजनाची माहिती घेऊन त्या ठिकाणी अप्रोच करणं हे मला वाटतं या दृष्टीने जास्त महत्त्वाचं आहे, नाही का महाडिक साहेब. आता तुम्ही मगाशी सांगितलं की एकात्मिक शेती पद्धतीमध्ये कोकणाने खूप चांगलं उदाहरण दिलेलं आहे. मला माहिती आहे की लाखीबाग म्हणून पूर्वी संकल्पना होती. तर काय संकल्पना आहे काय सांगता येईल? तर लाखीबाग ही अशी संकल्पना आहे की लाखीबागमध्ये आपण जर नारळ पीक घेतलं तर नारळ हे जवळपास दीर्घायुष्य आहे. जर 60 ते 70 वर्ष त्याचं आयुष्यमान आहे. तर ह्याच्यामध्ये बघितलं तर ते उंच वाढणार आहे आणि उंच वाढल्यानंतर त्याच्यामध्ये काही 10 बाय 10 मीटरवर आपण लागवड करतो. तर खालचा जो भाग आहे तो पूर्णपणे मोकळा. महाडिक साहेब, आपण एक काम करूया, आपल्याला पाठवणार एक रवी महाडिक फोन काय प्रश्न विचारतो, तो प्रश्न घेऊया आणि लाखीबागेच्या संदर्भात माहिती चालू ठेवूया. नमस्कार. नमस्कार सर. हा रवीजी, आपला प्रश्न विचारा. सर, आमची जिरायत शेती आहे. तर या जिरायत शेतीच्या अंडर मी असं कोणतं प्रोडक्शन घेऊ शकतो की ज्याच्यामध्ये मला जो काय माझा बाजारभाव मिळेल, जे काय माझं प्रोडक्शन होईल ते माझं विकलं जाईल गॅरंटेड, म्हणजे कोणाशी मी टायअप करू शकेन किंवा काय असं. कारण आता जर पाहिलं तर आता कांदा वगैरे खूप अगदी कवडीमोल जायला लागले नोटाबंदीमुळे.
हा. तर यासाठी मी असं काही एखाद्या कंपनीशी किंवा रवीजी एक सांगा की तुमची शेती किती आहे, शेती किती आहे तुम्हाला, आणि त्याच्या सध्याची पीक पद्धती काय आहे तुमची? सध्या 1 एकर जिथे शेती आहे पण ती जिरायत आहे, त्याचं पाणी खूप कमी आहे आमच्याकडे पाटणमध्ये. बर बर बर, म्हणजे अक्षरशः रिसोर्सलेस शेतकरी हे आहे, एकच एकर शेती आहे आणि पाटणमध्ये पाण्याचाही प्रश्न आहे. आपण देखील सातारा जिल्ह्यात आहात, आपल्याला त्या विभागाची कल्पना आहे. सर्वप्रथम आपण एक काम करूया, आपण लाखी बागेचं जो संकल्पना जी माहिती चालू होती ती पूर्ण करूया, नंतर मग रवी यांच्या प्रश्नावर. तर लाखी बागेमध्ये आपण जर बघितलं तर लाखी बागेमध्ये नारळ हे पीक मुख्य पीक म्हणून घेतलं जातं आणि त्याच्यामध्ये आपण काय केलं जातं, अंतर्भाव, मसाला पिकाचा अंतर्भाव केला जातो. नारळाच्या 4 नारळाच्या मध्ये एक जायफळाचं पीक लावलं जातं. त्याचप्रमाणे दोन नारळाच्या मध्ये म्हणजे नारळाच्या मधोमध बरोबर दालचिनी लावली जाते आणि अशा पद्धतीनं जे मसाला पिका आपण स्क्रीनवर पण आपण दाखवतोय की नारळामध्ये जायफळ, दालचिनी, काळी मिरी किती झाडं लावायची याप्रमाणे दिलेलं आहे आणि अशा प्रकारे एका एकर पासून आपल्याला 1 लाख रुपये उत्पन्न मिळू शकतं. बरोबर. आणि ही फार चांगल्या पद्धतीनं प्रचलित आणि शेतकऱ्यांनी अंगीकारलेली ही पद्धत आहे लाखी बाग. बरोबर. की याच्यामध्ये काय होतं की नारळाचं उत्पादन वाढण्यासाठी सुद्धा मदत होते आणि त्याचबरोबर जी मसाल्याच्या पिकांना जी काही सावली लागते ती नारळापासून मिळते आणि अशा पद्धतीनं आपण एका एकर पासून जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी आपल्याला मदत होते. बरोबर. की जेणेकरून आपण अशी काही त्याच्यामध्ये मॉडेल आहेत की आपण त्याच्यामध्ये अननस अशी सुद्धा पिकं घेऊ शकतो की जी आपण बघितलं की जमिनीचा पुरेपूर वापर केलेला आहे आणि सूर्यप्रकाश जो आहे त्याचा सुद्धा योग्य पद्धतीने वापर करून आपण सावलीमध्ये येणारी अशी ती पिकं घेतलेली आहेत. म्हणजे आपण ही जी लाखी बाग आहे तशाच पद्धतीचे विविध पीक पद्धती जी आहे ते विविध विभागांमध्ये जे आहे ते वेगवेगळ्या पद्धतीने आपण घेऊ शकतो. हे एकात्मिक शेती पद्धतीमध्ये पशुधनाचं व्यवस्थापन किंवा प्रमाण जे आहे ते कसं ठेवता येईल, काय सांगता येईल? आता पशुधनाचं प्रमाण म्हटलं आपण तर त्याच्यामध्ये आपण बघितलं तर पीक पद्धती त्यानुसार एक बैलजोडी, त्याचप्रमाणे 1 गाय, एक 10 शेळ्या ह्या प्रमाणात आपण ते घेऊ शकतो. त्याचबरोबर कुक्कुटपालन हा सुद्धा आपण त्याच्यामध्ये अंतर्भाव करू शकतो. तर ह्याचं काही आपण बघितलं तर त्याच्यामध्ये गिरिराज, कडकनाथ अशा सुद्धा काही कोंबड्या आहेत की त्याच्यामध्ये ड्युअल पर्पज आपण म्हणू की ज्या अंडी देण्यासाठी मांसासाठी सुद्धा वापरल्या जातात. अशा पद्धतीने आपण कुक्कुटपालनाचा पण अंतर्भाव करू शकतो. त्याचप्रमाणे आपण बघितलं तर काही ठिकाणी आपण बघितलं तर लोलँड शेती असते, म्हणजे मोठ्या प्रमाणात म्हणजे केरळ सारखी परिस्थिती असते. अशा ठिकाणी जे बदक म्हणतो आपण तर त्यांचं सुद्धा आपण बऱ्यापैकी बदक आहे, मत्स्यपालन आहे, अशा सुद्धा आपण अंतर्भाव करू शकतो. आणि त्याचप्रमाणे महत्वाचं एक सांगायचं राहिलं त्यामध्ये मत्स्यपालन ते सुद्धा आपण त्याचा अंतर्भाव करू शकतो. बऱ्याच वेळा आपण बघितलं की शेती ही लोलँड असते एकदम आणि त्यामध्ये पाण्याचा निचरा होत नाही, पण अशा ठिकाणी आपण जर शेततळं काढलं तर त्याच्यामध्ये रोहू, काटला आणि मृगळ अशा चांगल्या पद्धतीनं, म्हणजे आम्ही आमचं विद्यापीठाचं संशोधन केंद्र आहे पनवेलला, तिथं आम्ही अशा प्रकारचं शेततळं तयार करून त्याच्यामध्ये रोहू, काटला आणि मृगळ अशा चांगल्या पद्धतीनं आपण ते उत्पादन घेऊ शकतो आणि त्याचा शेतकऱ्याला सुद्धा चांगला नफा मिळू शकतो त्याच्या. बरोबर. आपल्याला जालन्यावरनं एक ज्ञानोबाजी ढवळे म्हणून आपल्याला काही प्रश्न विचारू इच्छितात. ज्ञानोबाजी नमस्कार. हॅलो. राम राम सर. हा नमस्कार, आपला प्रश्न विचारा. माझा प्रश्न असा आहे, आम्ही वांगे पीक घेतलेले साहेब. वांगी आमच्याकडे 1 एकर, त्याच्यावर बुरशीजन्य रोग ते देठाला चांगलं जसा क्वालिटी बाज निघत नाही ना. तुमचा प्रश्न जरी योग्य असला तरी माझं तुम्हाला सजेशन हे राहील की तुम्ही जालन्यातलं जे आहे कृषी विज्ञान केंद्र आहे जालन्याला त्या ठिकाणी संपर्क साधावा शास्त्रज्ञांशी. ते प्रत्यक्षात बघतील नक्की काय झालेलं आहे, किती व्याप्ती आहे तुमच्या याच्यावर कीड आणि रोगाची, आणि त्या अनुषंगाने जे आहे ते औषध जे आहे कोणतं फवारायचं त्या संदर्भामध्ये ते आपल्याला मार्गदर्शन करतील. राजे महाडिक साहेब, मला वाटतं की मगाशी पाटणवरती शेतकऱ्याचा प्रश्न होता जो जिराय शेती आहे, त्याच्याकडे 1 एकर शेती आहे. तर आपण जर बघितलं तर मगाशी मी म्हटलं आपली चर्चा झाली, कृषी हवामान विभागाने आपण जर बघितलं तर 9 विभाग आहेत. तर पाटण तालुका बघितला तर आपण हे पाटण म्हणजे चिपळूण बघितलं तर जवळपास त्या पट्ट्यात जवळपास 3200 mm एवढा पाऊस होतो आणि पाटणमध्ये जर आपण बघितलं तर एक 1200 ते 1500 mmच्या या दरम्यान पाऊस होतो. आपण अगदी जर घाटमाथ्याच्या इथं गेलो तर खूप मोठ्या प्रमाणात पाऊस होतो. आता पाटण भाग जर बघितला तर थोडा डोंगरी भाग आहे. तर अशा ठिकाणी काही ठिकाणी पाण्याची त्यांनी सांगितलं मगाशी शेतकऱ्यांनी की त्यांच्याकडे पाणी खूप कमी आहे. तर अशा ठिकाणी जर काही त्यांनी इतर जे काही घटक आहेत त्याचं एकत्रीकरण केलं, उदाहरणार्थ त्यांनी दुग्ध व्यवसाय आज जर बघितलं तर तो पुणा बेंगलोर हायवे पासून अत्यंत जवळचा तालुका आहे आणि दुग्ध व्यवसाय जर त्यांनी सुरू केला, त्याचबरोबर त्यांनी कुक्कुटपालन की आता जर बघितलं बरेचसे लोक हे ब्रॉयलर किंवा हे घेतात, पण ह्याच्या व्यतिरिक्त सुद्धा कडकनाथ किंवा गिरिराज
असे काही जे कुक्कुट म्हणजे काही जाती आहेत त्यांचं फार मोठ्या प्रमाणात मागणी आहे. अशा पद्धतीचं जर त्यांनी एकत्रीकरण केलं त्यांच्या शेतामध्ये तर कुक्कुटपालन, शेळीपालन आणि दुग्ध व्यवसाय हा त्यांना पिकाबरोबरच त्यांना वर्षभर उत्पादन त्यांना त्याच्यापासून मिळू शकतं आणि तो वर्षभर चालणारा, त्यांना वर्षभर स्वयंरोजगार देणारा एक घटक आहे असं मी त्यांना मार्गदर्शन करेन. बरोबर, अत्यंत चांगली माहिती दिली. या संदर्भात आपण अशीच माहिती पुढे घेणार आहोत. तत्पूर्वी पुढे जाण्याआधी घेऊया एक आपण अल्पशी विश्रांती. ब्रेकवर जाण्याच्या पूर्वी आपण अनेक विषयांवर चर्चा केली. आपण विशेषतः पाटण मधले जे शेतकरी होते तर त्यांचा आपण प्रश्नाच्या संदर्भामध्ये चर्चा करत होतो. परंतु आता आपल्याला अहमदनगरवरून श्रीयुत प्रल्हाद पाठक हे काही प्रश्न विचारले, त्यांचा आपण प्रश्न घेऊया आणि नंतर त्या अजून माहितीकडे आपण वळूया. प्रल्हादजी नमस्कार. हा नमस्कार साहेब. आपला प्रश्न विचारा. माझा असा प्रश्न आहे, तर माझा पहिला शेत तलाव आहे ना, पाणी आडवा पाणी जिरवा मधला आहे. बर. तर त्यानंतर मी जे अधिकारी आहेत कृषी अधिकारी त्यांना चौकशी केली होती. त्यांना म्हणलं ते दुरुस्ती आणि मोठा बनवायचा आहे प्लास्टिक आच्छादनाचा. ते म्हणले ते आमच्या योजनेत बसत नाहीये. नाही, तुमच्याकडे म्हणजे माती नाला बांध आहे, सिमेंट बंधारा आहे की नक्की कोणता शेततळ आहे? फोन कट झालेला आहे प्रल्हाद यांचा, परंतु मला वाटतं की त्यांच्या शेतातनं जर माती नालाबांध जर असेल याच्यामध्ये तर त्या संदर्भामध्ये महात्मा फुले जलभूमी अभियानाच्या माध्यमातून त्याची दुरुस्तीचं जे आहे तर ते करू शकतात. आणि त्या संदर्भामध्ये स्थानिक जे तालुका कृषी अधिकारी आहेत त्यांच्याशी संपर्क साधला तर मला वाटतं निश्चितच त्यांना माहिती मिळू शकते. आणि या उपर जर त्यांचं जर शेततळ जर असेल तर मगाशी सांगितल्याप्रमाणे प्लास्टिक आच्छादनासाठी राष्ट्रीय फलोत्पादन अभियानाच्या निकषामध्ये जर ते बसत जर असेल तर त्यांना 50% 75,000 रुपयापर्यंत अनुदान आहे ते मिळू शकतं. मगाशी पाटणचा जे शेतकऱ्याचा जो प्रश्न होता आपणही सांगितलं की कोणत्या पद्धतीने शेती घेऊ शकतो. मला त्या शेतकऱ्याला थोडंसं सुचवायचं वाटतं की त्याच्याकडे 1 एकर शेती आहे आणि तीही त्याला पाण्याची व्यवस्था नाहीये. तर त्या ठिकाणी मला वाटतं की आपण पोल्ट्री सारखं जर घेतलं म्हणजे कुक्कुट पालनासारखं ज्याला कमी पाणी लागेल, आपण नाडेप कंपोस्ट, वर्मी कंपोस्ट सारखी युनिट त्या ठिकाणी जर केली आणि लोकांकडनं जर काडी कचरा घेऊन त्याचं खतात रूपांतर करून जर विक्री व्यवसाय जर केला तर मला वाटतं त्याला मार्केटही आहे, स्टेबल मार्केट आहे. त्याच ठिकाणी जे आहे तर चांगल्या पद्धतीचं उत्पन्न जे आहे ते तुम्हाला मिळू शकतं. आणि त्याच्यानंतर मग शेततळ्याच्या माध्यमातून पाण्याची व्यवस्था आपण करू शकता. शेततळं म्हणजे केवळ आपल्याला 30 मीटर बाय 30 मीटर म्हणजे जवळपास 9 ते 10 गुंठे क्षेत्र असतं, इतकं मोठं घेण्याची देखील गरज नाही. अगदी कमीत कमी म्हणजे 1 गुंठ्याचं शेततळं म्हणजे 10 मीटर बाय 10 मीटर बाय 3 मीटर या शेततळ आकारमानापासून आपण शासकीय योजनेच्या माध्यमातून शेततळ घेऊन पाण्याची जी काही आवश्यकता आहे त्याप्रमाणे व्यवस्था करू शकता आणि त्या 1 एकराच्या माध्यमातून आपण काही ना काही स्वरूपाचं उत्पन्न घेऊ शकता. आपण मगाशी सांगितलं त्या पद्धतीने विविध शेती पद्धती आहे. आपण कोकण विभागामध्ये लाखीबाग जसं बघितलं, वनशेती व्यवस्थापन किंवा वनशेतीचा एकात्मिक शेती व्यवस्थापन कशा प्रकारे सहभागी आहे? तर वनशेती जर बघितलं तर आपण वनशेतीमध्ये बघितलं तर वनशेती ही जी काही आहे तर त्यामध्ये दीर्घायुषी बरीचशी झाडं आहेत. त्यामध्ये बघितलं रबर आहे, त्याच्यामध्ये बघितलं सागवान आहे, त्यामध्ये बघितलं तर आपण चंदन पण आहे. तर अशा ज्या पिकामध्ये आपण जर आंतरपीक म्हणून काही घेतली, उदाहरणार्थ आपण सुरुवातीच्या काळामध्ये काही तृणधान्य कडधान्य जर घेतली तर नक्कीच आपण शेतकऱ्याच्या म्हणजे एकूण सुरुवातीचा जो काळ आहे तो अनुत्पादक म्हणून म्हटला जातो की 7 ते 8 वर्ष काही मिळत नाही. तर अशा पद्धतीमध्ये जर आपण आंतरपीक पद्धतीचा अंतर्भाव केला, उदाहरणार्थ सुरुवातीला काही कडधान्य तृणधान्य घेतली तर नक्कीच त्याचा एकूण उत्पादनामध्ये वाढ होते आणि सुरुवातीचा जो अनुत्पादक जो काळ आहे तो नक्कीच शेतकऱ्याच्या दृष्टीनं नफा मिळवून देतो शेतकऱ्याला. तर अशामध्ये काही वनौषधी पण आपण घेऊ शकतो. जर बघितलं आपण तर आंबा, काजू किंवा इतर जी काही जी वनपिकं म्हटली तर ह्याच्यामध्ये तर त्या पिकाच्या जातीनुसार किंवा प्रकारानुसार ते आंतरपीक घेणं आवश्यक आहे. बरोबर. म्हणजे त्या संदर्भामध्ये अनेक ठिकाणी जी शिफारशी जी आहे विद्यापीठांनी आपल्याला केलेल्या आहे. याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा जो जोडधंदा आपण शेती व्यवसायाच्या संदर्भात म्हणतो तो आहे पशुपालन किंवा दुग्ध व्यवसाय. आता दुग्ध व्यवसायाच्या बाबतीमध्ये ज्या काही चांगल्या दूध देणाऱ्या गायी आहेत, स्थानिक जाती आहेत, काही बाहेरच्या गायींच्या जाती आहेत आणि म्हशी आहेत, या संदर्भात आपल्याला काय सांगता येईल? तर याच्यामध्ये बघितलं तर आपण गायींच्या जातीमध्ये बघितलं तर आपण साधारण साहिवाल, गीर, थारापकर, रेड सिंधी, कांक्रेज ह्या काही जाती आहेत. त्याच्यामध्ये आपण बघितलं तर एका वेतामध्ये सरासरी साधारण एक 1400 ते 2000 लिटर या प्रमाणात आपल्याला दूध मिळतं. त्याचप्रमाणे काही ब्रीड होस्टन फ्रिजियन अशी सुद्धा काही जी ब्रीड आहे ती 5000 ते 8000 या प्रमाणात आपण सरासरी एका वेतामध्ये दूध मिळतं. त्याचप्रमाणे आपण बघितलं तर काही म्हशींच्या पण जाती आहेत त्याच्यामध्ये 1500 ते 2500 लिटर एवढ्या प्रमाणात आपण एका वेतातून आपल्याला दूध मिळतं.
अशा पद्धतीनं जर पशुधनाचा आपल्याला जर अंगीकार करायचा असेल, एकत्रीकरण करायचं असेल, तर आपल्याला स्थानिक परिस्थितीशी अनुसरून आपण त्याचा ते म्हैस घ्यायची किंवा गाय घ्यायची किंवा ती कुठल्या जातीची घ्यायची याचा अंतर्भाव करणं गरजेचं आहे. बरोबर. त्याचबरोबर याच्यातली इन्व्हेस्टमेंट देखील जास्त आहे, परंतु आता आपण बघतोय की ज्याप्रमाणे कुक्कुटपालन आहे, कुक्कुटपालनामध्ये देखील अनेक चांगल्या जाती आहेत ज्या माध्यमातून आपण छोटं ते मोठ्या प्रमाणात कुक्कुटपालन करू शकतो. त्याचबरोबर शेळीपालन आहे, शेळीपालन देखील आता फार मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या यशोगाथा येत आहेत आणि जो आहे त्याला मिळणारा दर आहे तो देखील कॉन्स्टंट आहे. बाजारभावामध्ये चढउतार होत नाही, किंबहुना तो बाजारभाव वाढतच जातो. त्या संदर्भात शेळीपालन, मत्स्य व्यवसाय आणि कुक्कुटपालन या संदर्भात काय सांगा? तर आता बघितलं आपण तर कुक्कुटपालनामध्ये बघितलं तर आपण सध्या गिरिराज, कडकनाथ ह्या जातींची फार मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांमध्ये मागणी आहे की जे अंड्यासाठी आणि लोकांमध्ये गावठी कोंबडी खाण्याचं प्रमाण खूपच आहे. तर त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर हे गिरिराज, कडकनाथ हे जे आहे बघितलं तर हे आपण त्याच्यावर येऊ. माडिक साहेब, आपण औरंगाबादवरनं एक श्री संतोषजी बनकर एक प्रश्न विचारतो, प्रश्न घेऊया आणि मग याच्यावर येऊया. संतोषजी नमस्कार. हा नमस्कार सर. आपला प्रश्न विचारा. हा सर, आपलं कुक्कुटपालन करायचं घ्यायचंय सर, शासनाकडून काही कर्ज भेटतं सर? कुक्कुटपालन करायचंय आणि शासनाकडून कर्ज घ्यायचंय, काय सांगता येईल माडिक साहेब? कुक्कुटपालनामध्ये आपल्याला कर्ज घ्यायचं झालं तर नक्कीच ह्या काही योजना आहेत. त्याच्यामध्ये नाबार्डच्या म्हणू किंवा जॉईंट व्हेंचर जे म्हणतो, व्हेंचर कॅपिटलमधून काही जे असे काही फंड असतात त्याच्यामध्ये आपण बघितलं आपले किती युनिट आहे, 500चं युनिट आहे, 1000 पक्ष्यांचं युनिट आहे, 2000चं आहे, ह्या प्रमाणात आपल्याला सुरुवातीला शेड उभारणी करावी लागेल. त्यानंतर तुमचे जे खेळतं भांडवली म्हणतो, जर 500 पक्षी असतील तर त्यांना खाद्य हा फार महत्त्वाचा घटक आहे. त्याच्यामध्ये आपण कुठले ब्रीड घेणार, उदाहरणार्थ तुम्ही ब्रॉयलर घेणार आहात, लेअर घेणार आहात, अंड्यासाठी घेणार आहात का मांसासाठी घेणार आहात. त्यानंतर त्याच्या वाढीचा कालावधी, उदाहरणार्थ तुम्ही कडकनाथ जर घेतलं, गिरिराज घेतलं तर यांना जास्त काळ लागतो, परंतु त्याला मागणी पण जास्त आहे. तर अशा पद्धतीनं तुम्ही जर डिटेल जर प्रोजेक्ट जर प्रपोजल तयार केलं तर आपण नजीकच्या एखाद्या राष्ट्रीयकृत बँकेत गेला किंवा इतर कुठल्या बँकेत गेला तर नक्कीच आपल्याला हा प्रकल्प सबसिडी किंवा जे काही नक्कीच तुम्हाला कर्ज मिळू शकतं. कारण हा जो कुक्कुटपालन आहे हा नक्कीच किफायतशीर आणि नफा मिळवून देणारा एक आहे, चांगला जोडधंदा आहे तो. जोडधंदा आहे. मला वाटतं की म्हणजे राष्ट्रीयकृत बँका तर माहिती देतील, त्याचबरोबर जे जिल्हा परिषद, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी वगैरे असतात, तर मला वाटतं त्या विभागाच्या मार्फत ह्या योजनांना कोणत्या स्वरूपाच्या योजना आहेत तर त्याची माहिती देता येऊ शकेल. आणि जी मगाशी म्हटल्याप्रमाणे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना आहे त्याच्यातून हे कुक्कुटपालनाच्या संदर्भामध्ये जे शेड निर्माण करायचं असेल तर त्याला काही स्वरूपामध्ये जे आहे ते मापदंड जे आहे त्याच्या माध्यमातून मदत जी आहे ती होऊ शकते. आता मगाशी आपण बघितलं की कुक्कुटपालन बघितलं आपण, शेळीच्या संदर्भामध्ये काय सांगता येईल? म्हणजे शेळी व्यवस्थापन, शेळीच्या व्यवस्थापनामध्ये बघायचं झालं तर आमच्या कोकण कृषी विद्यापीठाने कोकण कन्याळ ही नवीन शेळीची जात विकसित केली आहे. तर त्याच्यामध्ये एक 10 ते 15 महिन्यामध्ये ते जवळपास 20 ते 25 किलो ह्या दरम्यान साधारण त्याचं वजन होतं. आणि ते अत्यंत बघितलं तर आपण कोकण बघितलं तर अति पर्जन्यमानाचा आमचा विभाग आहे आणि मर्तुकीचं प्रमाण खूप असतं. परंतु आम्ही संशोधनांते आम्ही आमचं जे निळेलेला संशोधन केंद्र आहे तिथून आम्ही ही जात विकसित केलेली आहे. ती नक्कीच किफायतशीर आहे, जुळ्याचं प्रमाण जास्त आहे त्याच्यामध्ये. आणि ते त्याचं ड्रेसिंग पर्सेंटेज म्हणजे आपण म्हणतो जे निव्वळ जे मांस आहे ते 50% जे रिकव्हरी आहे त्याची ती मिळते. म्हणजे अधिक चांगल्या पद्धतीनं ते असं शेळीची जात आहे. आपण जर बघितलं नाशिक किंवा इतर भागात गेलं, सिन्नर भागात, तर तिथं काही वेगवेगळ्या जाती आहेत, परंतु विभागानुसार त्या जातीचा अवलंब करणं, उस्मानाबादी शेळी आहे तसं विभागानुसार त्याचा अवलंब करणं गरजेचं आहे किंवा आपल्या त्या एकात्मिक शेती पद्धतीमध्ये त्याचा अवलंब करणं गरजेचं आहे. बरोबर. आता आपण मत्स्यशेतीच्या संदर्भाकडे जरा वळूया. म्हणजे मत्स्यशेती कुठे कुठे करता येऊ शकते, कोणकोणत्या माशांच्या प्रजाती ज्या आहेत? आता आपण मत्स्यशेती बघितलं तर मत्स्यशेतीमध्ये एक इनलँड फिशरी म्हणतो आपण की गोड्या पाण्यातली मत्स्यशेती म्हणतो. तर त्यामध्ये बघितलं तर बऱ्याच ठिकाणी काय होतं की दलदल असते, तर अशा ठिकाणी शेतकऱ्याला प्रश्न पडतो की काय घ्यायचं आपण शेतामध्ये. तर अशा ठिकाणी जर त्याने आपण जसं सांगितलं की शेततळं घ्यायचं आणि तिथं शेततळं घेऊन तो त्याच्यामध्ये ते मासे, रोहू, कटला, मृगल जर बघितलं तर ह्या तिन्ही अशा जाती आहेत की त्याचा जे वाढण्याचा जे म्हणजे त्याचं हॅबिटाईट जे आहे म्हणजे ते बघितलं तर एक ठराविक उंचीवर आहे. आणि ह्या तिन्ही जाती एकमेकाला कुठल्याही बाधिकारक न होता चांगल्या प्रकारे त्याची वाढ होऊन ते शेतकऱ्याला उत्पन्न देऊ शकतात. अशा पद्धतीनं रोहू, कटला आणि मृगल ही सुद्धा एक चांगल्या प्रकारचे मत्स्य जाती आहेत की त्याचा आपण शेततळ्यामध्ये वापर करू शकतो आणि आपण उत्पादनामध्ये वाढू शकतो. आता शेततळ्याचं सांगितलं तर शेततळ्याच्या चारी बाजूला जो बांध असतो त्याच्यामध्ये आपण नारळ घेऊ शकतो, त्याच्यामध्ये लिलीसारखी फुलं घेऊ शकतो, सोनचाफा घेऊ शकतो. तर अशा पद्धतीने एकूण जो आपण शेततळं म्हटलं तर नुसते मासे नाही तर बांधावरती सुद्धा आपण फुलझाडं, बहुवर्षीय पिकं घेऊन आपण एकूण जमिनामध्ये
उत्पादन वाढीमध्ये त्याचा हातभार लागतो. बरोबर. कडीपत्त्यासारखं सोनचाफ्यासारखी काही झाडं लावू शकतो, ज्याच्या स्वरूपातून काही ना काहीतरी उत्पन्न शेतकऱ्याला मिळू शकतं. मी काही ठिकाणी बघितलेलं आहे की ह्या एकात्मिक शेती पद्धतीमध्ये कुक्कुटपालन, त्या शेततळ्याच्या वरती जर कुक्कुटपालनाची शेड जरी त्याचं जे लिटर हे माशांना खाद्य म्हणून होतं आणि त्याचा एक परस्पर त्याचा तो फायदा जो आहे तो त्याला मिळतो की त्याच्यामध्ये आपण शेततळ्याच्या वरती जर आपण कोंबड्या पाळल्या तर कोंबड्यांची जी विष्ठा जी आहे ती माशांना खाद्य म्हणून एक प्रकारचं मिळतं. म्हणजे आपण जर मत्स्यपालनामध्ये बघितलं तर खाद्याची आपल्याला बचत होते. म्हणजेच काय होतं की मत्स्यपालनामध्ये जे आपल्याला जो काही खर्च आहे तो कमी होतो आणि त्याचे आपल्याला जे कुक्कुटपालन आहे ते मदत करतं खर्च कमी होण्यासाठी. तर अशा पद्धतीने कुक्कुटपालन जरी केलं आणि त्याची जी विष्ठा जी आहे ती खाद्य म्हणून जर आपण त्या मत्स्यासाठी वापरली तर अधिक चांगलं आणि किफायतशीर ठरेल. बरोबर बरोबर. आणि आपण हे जर बघितलं तर आता केवळ कोकणात जे शेततळ्यातलं बघितलं, परंतु अनेक ठिकाणी आता केज कल्चरची संकल्पना जी आहे, जे मोठमोठे तलाव आहे, डॅम्स आहे, त्याच्यामध्ये देखील मला वाटतं युवक जे आहे ते एकत्र येऊन थोडीशी संस्था स्थापन करून केज फिशिंग ते करू शकतात. कारण बऱ्याच ठिकाणी ऐकलं की जे छोटे मत्स्यबीज जर सोडलं त्याची मरतूक जास्त म्हणून त्याची बोटुकली जर केली तर ते अधिक फायदेशीर आहे. याच्या संदर्भात काय सांगता येईल आपल्याला? याच्यामध्ये असं आहे की काही ठिकाणी आपण सुरुवातीला जर बघितलं मत्स्यबीज हे फार महत्वाचं आहे आणि त्यानंतरची जी तुम्ही आपण बोललात की केज फिशिंग, तर केज फिशिंग मध्ये आता काही ठिकाणी प्रकल्प राबवले जात आहेत. उदाहरणार्थ मगाशी पाटण तालुक्यामध्ये म्हटलं जे काही उरमोडी धरणामध्ये प्रायोगिक तत्वावर सुद्धा हे काही केलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये बघितलं तर आपण सुरुवातीचं जे संगोपन आहे त्याचे जे सुपरविजन म्हणतो हे फार महत्वाचं आहे की जे मर्तुकीचं प्रमाण आहे ते आपण वेळोवेळी जाऊन त्यांना खाद्य जे आहे ते देऊन त्यांची सुरुवातीचा जो काळ आहे फार सेन्सिटिव्ह आहे. आता मोठ्या तलावामध्ये केज कल्चरच्या माध्यमातून आपल्याला जायला पाहिजे आणि शासन देखील या संदर्भामध्ये अनेक योजना घेऊन आपल्याला मदतीला तयार आहे किंवा ते मदतीला येत आहे. मित्र हो, एकात्मिक शेती व्यवस्थापनाच्या संदर्भामध्ये आपण अशीच माहिती घेणार आहोत. तत्पूर्वी पुढे जाण्याआधी घेऊया एक अल्पशी विश्रांती. नमस्कार. आपण ब्रेकवर जाण्याच्या पूर्वी अनेक विषयांवर एकात्मिक शेती पद्धतीच्या संदर्भामध्ये आपण चर्चा केली आणि वैभव राजे महाडिक जे सहाय्यक प्राध्यापक आहेत ते आपल्याला या संदर्भामध्ये माहिती देत आहेत. सर, आपण खूप विषयांवर चर्चा केली आणि विविध अगदी मत्स्यपालन, शेळीपालन या संदर्भामध्ये देखील आपण चर्चा केली. नेमके ह्या एकात्मिक शेती पद्धतीचे जर फायदे जर आपल्याला काही स्पेसिफिक काही सांगायचे जर असतील किंवा ठळक वैशिष्ट्य जर सांगायचे असतील तर आपण काय सांगू शकतो? तर शेतकऱ्याच्या दृष्टीनं म्हटलं तर शेतकऱ्याचं जीवनमान उंचावण्यासाठी एक तर त्याला शाश्वत शेती पाहिजे. शाश्वत शेती पाहिजे म्हणजेच काय, त्याला की त्याचं जे दैनंदिनच्या गरजा ज्या आहेत त्या भागवणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे त्याला काही इतर जर काही बाजारातून आणायचं असेल तर त्याला म्हणतो आर्थिक काही बाबीसाठी त्याला इतर पैशाची गरज असते. तर असा त्याचा पैसा हातात सतत खेळता राहणं आवश्यक आहे. तर ह्यासाठी आपण बघितलं तर एक एकत्रीकरण, विविध घटकांचं एकत्रीकरण असणं फार महत्वाचं आहे या शाश्वत शेतीमध्ये आणि त्यासाठी त्याला इतर एकत्रीकरण करणं गरजेचं आहे विविध घटकांचं. त्याचप्रमाणे आपण बघितलं तर ह्या एकात्मिक शेती पद्धतीमध्ये बऱ्याच वेळा शेतकरी बाजारामध्ये विविध कृषी निविष्ठांसाठी अवलंबून असतो तर त्याला त्याच्या तिथंच मिळतात. उदाहरणार्थ ह्याच्यामध्ये पुनर्वापर जो म्हणतो आपण तो योग्य पद्धतीनं होतो. म्हणजे त्याला पीक उत्पादन खर्च कमी होतो, तिथला पुनर्वापर चांगल्या पद्धतीनं होतो. एकूणच बघितलं तर आपण तिथलं पर्यावरण, शेतीतलं जे पर्यावरण आहे त्याचे संतुलन राखलं जातं. शेतीचं जे आपण बघितलं तर रासायनिक खतांवरती काही शेतकरी जास्त अवलंबून राहत नाही. त्याचप्रमाणे आपण बघितलं तर स्वयंरोजगार जो हा फार महत्वाचा विषय आहे तो त्याला तिथं गाव पातळीवरती मिळतो की जो लोंढा जो आहे शहराकडे वळण्याचा तो फार कमी होतो. एकूणच बघितलं तर आपण बघितलं तर गाय म्हटलं, कुक्कुटपालन, इतर जे काही घटक म्हटले तर हे शेतकऱ्याच्या किंवा त्याच्या कुटुंबाच्या दृष्टीनं एक शरीराला एक पोषक घटक देणारे आहेत. म्हणजे आपण जर म्हटलं तर आर्थिक तसेच त्याच्या इतर काही बघितलं बाबी तर त्या फार महत्वाच्या आहेत की शेतकऱ्याच्या जीवनमान उंचावण्यासाठी अधिक प्रभावी ठरू शकतात. तर एकात्मिक शेती पद्धतीमध्ये हे एकूणच जीवनमान उंचावण्यासाठी एकत्रीकरण इतर घटकांचं हे फार महत्वाचं आहे. आणि बरोबरच आहे. मित्र हो, आज आपण बघितलं की एकात्मिक शेती पद्धती ही खरोखरच काळाची गरज आहे आणि प्रत्येक शेतकऱ्याने आपापल्या स्थानिक हवामान आणि भौगोलिक परिस्थितीला अनुषंगाने आणि बाजारपेठ बघून या शेती पद्धतीचा आपण अवलंब करायला पाहिजे, जेणेकरून शेतीतली जोखीम जी आहे ती आपण कमीत कमी करू शकतो आणि आपलं उत्पन्न वाढवून आपलं जीवनस्तर आपण उंचू शकतो. आपल्याला कल्पना आहे की दर गुरुवारी आपण कृषी दर्शनच्या माध्यमातून फोन इन लाईव्ह कार्यक्रमाचं प्रसारण करत असतो. पुढच्या गुरुवारी म्हणजे दिनांक 29 डिसेंबर 2016 रोजी जो चर्चेचा विषय राहणार आहे तो असा आहे, जमिनीचे आरोग्य व्यवस्थापन. आणि त्यात सहभागी होणारे तज्ज्ञ आहेत प्रल्हाद सोनवणे, उपविभागीय कृषी अधिकारी धुळे, त्याचबरोबर कृषी भूषण श्री शंकरराव खोत हे सातारावरून सहभागी होत आहेत.
मित्रहो, कृषी दर्शन कार्यक्रम आपल्याला कसा वाटला या संदर्भातल्या आपल्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आम्ही नेहमीच उत्सुक असतो. आपल्या प्रतिक्रिया पाठवण्यासाठी आमचा संपर्कचा पत्ता हा असा आहे, स्क्रीनवर आपल्याला दिसतोय, निर्माता कृषी दर्शन, दूरदर्शन केंद्र, पांडुरंग बुतकर मार्ग, वरळी, मुंबई 400030. आपण ईमेलद्वारे देखील आमच्याशी संपर्क साधू शकता. ईमेल ॲड्रेस या ठिकाणी स्क्रीनवर आहे, कृषीदर्शन ddkmumbai@gmail.com किंवा कृषी वार्ता ddkmumbai@gmail.com. आपण आमचे कार्यक्रम जे आहे ते डीडी सह्याद्रीची वेबसाईट, यूट्यूब किंवा फेसबुक याच्या माध्यमातून देखील सविस्तर माहिती आपण घेऊ शकता. आणि यूट्यूबच्या माध्यमातून आपण पुन्हा हा कार्यक्रम जर आपला बघायचा जर राहिला असेल तर पुन्हा या कार्यक्रम जो आहे आपण यूट्यूबवर या ठिकाणी बघू शकता. आज अत्यंत महत्त्वाच्या विषयाच्या संदर्भामध्ये जी काळाची गरज आहे एकात्मिक शेती व्यवस्थापन, त्या संदर्भामध्ये आपण खूप चांगली माहिती या ठिकाणी शेतकऱ्यांना आपण दिली. त्याबद्दल सह्याद्री दूरदर्शन तसेच समस्त शेतकरी वर्गाच्या वतीने मी आपलं या ठिकाणी आभार व्यक्त करतो. धन्यवाद.